जावई बापू हे घे 50 आहे. 50 आहेत. बाकीचे 1.5 लाख तासाभरात देतो. तासाभर का? बर. हा पप्पा, हा दिलेत ना 50. अहो लाख नाही हो, 50,000 दिलेत फक्त. नाही बाकीचे राहिलेले 1.5 लाख देणार आहेत ना तासाभरात. म्हणत होतो ना मी, चांगली माणसं आहेत ती. पप्पा मी आता माझा पाहुणचार एन्जॉय करू का? हा थँक्यू. माफ करा सासरे बुवा, माझे पप्पा आहेत ना, वडील आहेत ते माझे. नाही आपल्या वडीलधारी माणसांना असं सोडून जाऊ शकत नाही ना आपण. बरं जावई बापू, जेवणाला काय बेत करायला सांगूया? जेवण पुरणपोळी. पुरणपोळी? हा आपण दाजी मग लतिका बिझी होऊन जाईल ना. बिझी होईल लतिका. मग खीर चालेल ना मला, पण साजूक तूप टाका बरं का. आणि भजी तर पाहिजेच, म्हणजे मला लागतीलच. कसं जरा पावसाळी वातावरण आहे ना, खावीशी वाटतात भजी. आणि त्याच्याबरोबर कुरड्या गिरड्या करा बरं का, अशा कुरुम कुरुम कुरकुरी त्याच्या कडकड तोडायला मस्त वाटतात. आत्याबाई काय शोधताय? तू काय करते चोरून? चोरून कशाला? मशीन मधून कपडे काढायची कसली आली चोरी? तुम्ही काय शोधताय चोरून? ए काही पण नाही. तुझी ती बहीण गेली का घरी? नाही की इथंच. मग तुझे आई बाबा आले का घरी? ते आले की सांगन की तुम्हाला. मग आता ती आहे तुझी बहीण, तर तिच्यासाठी काहीतरी खायला प्यायला बनव. ते कपडे आहेत ते वाळत घाल, ओटा धुवून घे, कोथिंबीर हे करून घे. काय बघती का चोरून? हा हॅलो अभ्या, झाली बघ व्यवस्था झाली. मिळाले पैसे. ये लवकर. महाबेच आई काय करते? मी हे जास्वंद गणपतीसाठी कुठे जास्वंद दिसते. बरं बरं. तर आमच्या घरी आमच्या आईचंच राज्य चालतं. हो, ती म्हणेल ती पूर्व दिशा असते बा. ए बायको इकडे ना, इकडे 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 इकडे. अगं तुला पण समजलं पाहिजे आपलं सासर बद्दल. अहो मला स्वयंपाक आहे, मी आलेच. अगं आई साहेब करतील ना. सगळं तिच्या एकटीवर पडल ना, म्हणून. ते तू बस ना, मी जाते. नाही नाही नको, तुम्ही बसा आणि बोला ना, मी आलेच. आले. ए साली आधी घरवाली, बस 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 बस. हो कुठं होतो मी? ते तुमच्या आईचं. नाही ते झालं. मग आता पप्पाचं सांगा. हा, तर आमचे पप्पा, त्यांना व्यवहारातलं सगळं कळतं. म्हणजे माझा सगळा पगार मी त्यांच्याकडेच देतो. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. तुम्ही तर म्हणले की आई म्हणाल ती पूर्व दिशा. नाही, पैशांच्या व्यवहारात ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. हा सास, म्हणजे सगळं त्यांना कळतं ना, त्यांचं ऐकावंच लागतं. लहान आहे ना मी अजून. जा बाई बाप. हा, वय काय हो तुमचं? फक्त 34. 34?
अहो या वयात मला 4 लेकरं होती. नाही मला पण होतील ना. हा पण जरा उशिरा होतील. पण 4 नाही बो, एकच मूल परवडल. मूल म्हणजे मुलगा. आमचे पप्पा म्हणतात एकच मुलगा चांगला, एक मूल एक चूल. 1 तास होत आला नाही, उरलेले पैसे द्यायचे राहिलेत ना. हा हा मिळतील ना, मिळतील मिळतील. नाही 10 मिनिटं राहिलीत फक्त. वेळेवर येतील ना पैसे. येतात, तुम्ही नका काळजी करू. कुठे गेली आमची? तुमच्या सदरातले पैसे घेऊन बाहेर गेल्या कुठेतरी. सत्र्यातले पैसे आपण कुठे गेले काही सांगितलं असेल ना. सोनबाई काय विचार राहिलो मी? कसं आहे ना आप्पा, मी गप्प राहिलेलंच बरं. उगं माय तोंडून काहीतरी बाहेर पडन आणि आतेबाईंना कळलं तर माझा जीवच घेतील त्या. म्हणजे नका ना मला विचारू आप्पा. काय होतं ना, मी बोलले ना की मग माझं तोंड दिसतं. आता सांगता का? बर, पण मग तुम्ही आधी तुमच्या दोन्ही पोरांची शपथ घ्या का माझं नाव मध्ये येणार नाही म्हणून. आपण झालं तरी काय असं? आगळीकच झालीये. म्हणजे तुम्ही आधी शपथ घ्या. बरं घेतली. हा बापूने दिलेले पैसे घेऊन ना ठीक याने केलाय पोबारा. अहो गेला ना पळून पैसे घेऊन. अरे देवा. हे घे, मोजून घे. तू मोजलेत ना? हो मी मोजले, पण काय एका दुसरं काय कमी जास्त असेल तर राडा घालेल ना तो दुर्योधन. तो गायब झाला हे मला माहिती होतं, पण मला वाटलं पैसे दिले त्याने आब्याला. कसलं काय? तरी मी घरात सगळ्यांना विचारित हो. तर नाही ते भाऊजींचं लोनचं पण झालं नाही ना आप्पा. आत्याबाई तर दागिने विकायला चालल्या होत्या. नाही घेतले नाहीत भाऊजींनी. आता 2 लाख रुपये जमा झालेत भाऊजींकडनं, पण तरी बाकीचे पैसे कसे होणार? तुम्ही सांगा आप्पा, आपल्याला तिचं लग्न कसं व्हायचं? पैशासाठी करायला तयार झालता की नाही तो सज्जन? पण आता पैसेच नाहीत म्हणल्यावर आता मोडणार. आप्पा मला काय वाटतं ना, तुमचंच बरोबर होतं. तुमचं ऐकलं असतं ना, हे आत्याबाई उगा फुस लावतात भाऊजींना. बापूंकडनं पैसे घेतलेच नसते तर बरं झालं असतं नाही का? तर हे सगळं केवढ्यात पडन आपल्याला. अरे एवढं सगळं घडतंय घरात आणि मला पत्त्याच नाही. आत्याबाईंनीच पट्टी पडवली ना भाऊजींना, का तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. मला तर बिलकुल पटलं नाही आप्पा. आता तुम्ही काय परखे आहात होय? तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. आत्याबाईंना नेहमीच असं करतात. पोराला पाठीशी घालावं पण म्हणून किती. तुमचं ना अगदी करेक्ट आहे. ते स्पोर्ट्स अकॅडमी काही होणार नाही त्याच्यानी. भीक लागायचे डोळे आहेत नुसते. सोनबाई, यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेवा. मोठं काहीच नाही आप्पा, पण तरी माझं नाव घेऊ नका बरं. काय आत्याबाई वरातच काढतील नाही तर माझी.
अहो मगतपासून 3-4 वेळा कॉल आलाय पप्पांचा. त्यांना सांगू काय म्हणून उचललाच नाहीये फोन. जाम चिडतील हो माझ्यावरती. तुम्ही काय ते फायनल सांगा कधी देणार आहेत पैसे म्हणून. अहो तुम्ही त्यांना सांगा ना पैसे मिळाले म्हणून. तसं बी आज कन्फर्म मिळणारच आहेत ना. अहो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आज द्या पैसे, नाही तर लग्नाच्या आदल्या रात्री द्या पैसे. तुम्हाला आमच्या पप्पांचा स्वभाव माहिती नाही. त्यात तुम्ही सांगितलंय त्यांना आज देणार आहेत पैसे म्हणून, आणि जर तुम्ही वेळेवर पैसे दिले नाहीत ना तर त्यांना लय वाईट वाटेल हो. नाही जावई बापू, असं नाही होणार. तेच म्हणतोय मी, लग्नाच्या आधी कशाला दुखवा दुखवी ना. खरंय तुमचं, पण तुम्ही नका काळजी करू. हे बघा आला त्यांचा फोन. हा पप्पा. हा मी येतोय आता. दिलेत ना 50,000. हा देतील म्हणतात ते 1.5 लाख. हा हे काय इथंच उभे आहेत ते. हा पप्पा. हा ठीक आहे येतो मी. काय झालं? काय म्हणले काय ते? चिडले काय आमच्यावर? रागवले? ते म्हणले पुढच्या 15 मिनिटात जर नाही मिळाले पैसे तर निघ तिथून. बापू बापू काय होतंय? मी एक पाणी काय झालं? बापू काय होतंय? नाथा काय झालं? सूर्य बापू काय होतंय? नाथा काय झालं? अहो, काय झालं? हे नाही, कोरड पडली कशाला? अहो अशी कशी पडली कोरड घशाला? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? नाही म्हणजे टेन्शन घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला माहित नाही पप्पांचा स्वभाव. तुम्ही काळजी नका करू. तुमचे सगळे पैसे आज मिळतील. मी मिळवून देईन. जा घाल जा त्या मड्यावर त्याच्या. आई अरे नाहीतर काय, एवढी सोन्यासारखी पोर मिळते तरी पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, हे पाहिजे. काय तू आप्पांना काही सांगू नको. नाही रे बाबा, मग तू होय पुढं, मी येते चालत. हा. चल. तर नेमका हॅलो, कुठं आहेस? येतोय. पैसे झाली व्यवस्था. किती वेळ लागल? पळून नाही चाललोय, येतोय ना. जायचंय तर जा, बरंच होईल. ए? नाही काही नाही, थँक्यू. हिला ती जरा येडीबिडी आहे काय? पळून जा. तू जा पहिला, दे त्याला पैसे. मी येते हा मागून. जा. अयो, आता हे कशाला फोन करतायत? हॅलो. हा काय? नाही इथेच आहे की. हे काय गणपतीसाठी जास्वंद बघत होते, आहे का? अहो आले 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 आलेच. अरे देवा, हे का चिडलेत आता? पाच मिनिटात मिळतील पैसे तुमचे. जावई बापू बसा ना तुम्ही. नाही तुम्ही बसा, मी तरी अजून बरा आहे. नाही मी बी बरा आहे. बसा बसा तुम्ही बसा. या. वा वा वा, आले का? कमून आले जणू. आहा ते जरा सुनबाई, पाय घाडा घालाय आपल्या सासूबाईंसाठी. काय झालं आप्पा, तुम्ही काय चिडलायत का? क्या बसाव तुम्ही, मध्ये मध्ये बोलू नका. झालंय काय? काय हो, दिले का पैसे? बापूंना ना. बापूला नाही, आभ्याला.
अभ्याला मी का देईल पैसे? बापूंला द्यायला आत्याचं तू देईल की? देईन, उडून देईन, कसा देईन? विक्या झालाय फरार पैसे घेऊन, माहिती आहे ना? तुम्हाला कोणी सांगितलं? मी विचारतो ते खरं आहे का? आपण बोलू. बोलू? काय बोलू? काय बोलायला शिल्लक आहे तुमच्याकडं? आता का थोबाड शिवलंय तुमचं? विक्या पैसे घेऊन फरार झाला, हे खरं आहे का नाही? पळून नाही गेलाय तो. गायब झाला नाही तसं नाही, त्याचा फोन लागत नाही. म्हणजे तेच ते. देईल हो. तुम्हाला कोणी सांगितलं? अख्ख्या गावात बोंबा बोंब झालेली आहे. विक्या फरार झाला. मला वाटलं पैसे देऊन फरार झाला, आता पैसे घेऊन फरार झाला हे मला आत्ता कळतंय. आणि काय हो? सकाळी साजऱ्याच्या खिशातून पैसे काढले तुम्ही? मी काहीच नाही बोलली. मलाच आत्ता कळतंय. काय हो? कशाला लपोछपी करायला लागली? हे बघा, तुम्ही असं गप बसताना त्याला काय पाठीशी घालताना तुमची फूस आहे म्हणून त्याच्या डोक्यातून अकॅडमीचा खोल जात नाहीये. अहो नाही हो, स्वप्न आहे ना ते त्याचं. काय चुलीत घाला ते स्वप्न? आणि बघा, त्याच्या स्वप्नापायी त्या बिचारीचं लग्न मोडलं ना तर काय भावात पडणार आहे आपल्याला कळतंय का? जावई बापू, थोडं चहा घेणार का? कशाचा चहा घेत आहे? हे बघा, पप्पांचा आला ना फोन आता. ते ना वेळेचे एकदम पक्के आहेत, त्यांना असलं काही खपतच नाही. आता काय बोलू मी, सांगा तुम्ही. त्या माझ्याकडं, मी बोलते. घ्या. नाही, राहू द्यात. हॅलो पप्पा. अहो नाही ना दिले पैसे आता. हा ठीक आहे, निघतो मी. निघतो. नाही नाही जावई बापू, थांबा ना, येतील पैसे येतील. अहो काही येत नाहीत तुमचे पैसे, मी निघतो. मी प्लीज प्लीज 10 मिनिटं थांबा ना. 10 मिनिटं. पैसे येतातच आहेत, थांबा ना. म्हणतेस का ग तू? मग अशी म्हटलीस 5 मिनिटं थांबा, आता म्हणते 10 मिनिटं थांबा. अख्खा दिवसभर काय मी घड्याळ बघत बसू का? तू गिफ्ट दिलेलं. जाऊ दे, येतो मी. जावई बापू, असं नका करू. पोरीच्या हाताला मेहंदी लागलीये. अहो सासूबाई, तुम्हाला मेहंदीची किंमत असते ना तर आतापर्यंत दिली असते ना तुम्ही पैसे. जाऊ देत, आता पप्पा म्हणतील ना तसंच होईल सगळं. द्या आता, लग्नाच्या आदल्या रात्री तरी द्या पैसे. जाऊ देत, समजावतो मी पप्पांना. आता रागवतील माझ्यावरच ते, तर काय करायचं? आणि तुम्ही 2 लाख रुपये देतो सांगून फक्त 50,000 रुपयेच दिलेत. हे काही बरोबर केलं नाही तुम्ही. बापू, अगदी की तू दिले काय मी दिले काय ते एकच आहे. यांच्याकडे ठेवायला दिले होते का पैसे? हो पण माफ करा सज्जनराव. नाही म्हणजे यांची काही चुकी नाही, माझ्याकडनंच उशीर झाला, माफ करा. पप्पांचा फोन. हॅलो पप्पा. मिळाले पैसे.
हा ना, हा मोजून घेतलेत. हा येतो ना आता, आलोच. सॉरी हा हे अहो बॉडी बिल्डर पैसे मिळाले ना, मग झालं गेलं गंगेला मिळालं. यांच्याकडे ठेवायला दिले होते का पैसे? हो पप्पांचा फोन. हॅलो पप्पा. हा मिळाले पैसे. हा येतो ना आता, आलोच. सॉरी हा हे अहो बॉडी बिल्डर पैसे मिळाले ना, मग झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही दिले काय, यांनी दिले काय, सारखंच आहे. किती दिलं रे आब्या? 2 लाख ठरले होते. 2 लाख आहेत. अरे बघ अशी लई काय केली जावाई बापूनी. 50,000 आधीच दिले त्यांना. जावाई बापू असं करा ना, ते 50,000 द्या आणि हे 2 लाख घ्या, चालेल ना? अरे कशी माणसं आहे ती माहित नाही का? आणि तो सज्जन पैसे मिळाल्याशिवाय ऍडव्हान्स घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवणार नाही तो. कळतंय ना आपण कोणाला साथ देतोय, कोणाचा ऐकतोय. अरे काय खायचं काम आहे 20 लाख गोळा करायचे? कुठून आणायचे 20 लाख? आणि सांगायचं बापूला, बापू पुरीचं लग्न मोड, आमच्याकडे पैसे नाहीत. थोडं तरी डोकं वापरा तुम्ही. तुमच्यामुळे ही वेळ आली, गप बसल्यामुळे ही वेळ आली. तुमच्या ह्या गोष्टीपायी पोरीच्या आयुष्याची नासाडी करणार आहात तुम्ही. आणि जर का लतीचं लग्न मोडलं तर आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाही मी, तुम्हाला आणि तुमच्या त्या दिवट्याला. काय हो आत्याबाई, कसला नालायक निघाला ना विकास. पण एवढे विश्वासाने पैसे दिले आणि कुठून आणणार भाऊजी आता एवढे पैसे? काय अगं राहू दे ना, त्यानंच द्यायच्यात ना शेवटी. शेवटी द्यायचे ना, मग आधीच कशाला देतो? राहू दे आई. नाथा, अरे जरा व्यवहारानं वाग. मी काय उन्हात नाही पांढरे केले. 2 लाखाची बोली होते, मग 2च लाख दे ना. आपलं नको का पैसे? अरे जावाई बापूच्या आईची अजून पैठणी राहिलीये, जावाई बापूची अंगठी राहिलीये, त्याला पैसे नाही लागणार. जावाई बापू राग नका मानू, अहो तुमचाच खर्च राहिलाय. आणि 2 दिवसांनी द्यायचीच आहे त्यांना सगळे. चालेल ना जावाई बापू? हा चालेल ना, आपल्याला काय, हीच 700 लो. आपल्याला काय 2 लाख मिळाल्याशी मतलब, ते तुम्ही द्या नाही तर तुम्ही द्या. बाकीचे 18 पण तुमच्याकडेच आहेत ना? होय, पण काळजी करू नका सज्जनराव, मी देतो तुम्हाला वेळेत. हा पण लग्नाच्या आधी द्या. होय आधी देईन की, शब्द देतो मी. तुमच्यावर विश्वास आहे बॉडी बिल्डर. शेवटी काय तुम्ही आपलं माणूस आहे. मी चहा ठेवते. हा सासूबाई, काही बिस्किट गिस्किट असेल तर आणा. आज बिल्डरला खायलाच घालतो बिस्किट. त्या दिवशी न खाताच पळून गेले, नुसती आम्हाला बॉडी गिडी दाखवून गेले पार. बरं सज्जनराव, एकदा पैसे मोजून घेतले असते तर बरं झालं असतं. हे बॉडी बिल्डर टेन्शन घेऊ नका ना, बरोबर आहेत एकदम. 2 लाख. थँक्यू. वाह, दिले 2 लाख. वाह, टाळ्या का वाजवत? आवाज येतो.
माझ्या पोराचा लय अभिमान आहे मला, म्हणून टाळ्या वाजतो. असली भारी ठिणगी टाकली ना मी आता, का घर भर वनवा पेटलच म्हणून समज. अगं पण एवढी 18 लाख कुठून आणणार आहे आब्या? हा, आणि ते बी 2 दिवसात. त्याचं तो बघन, मी तर माझं काम केलं. नका ना ग त्याला असं त्रास देऊ. तिथे तुला माहिती आहे ना माझं किती जीव आहे आब्यावरती. अगं असं नुसतं जीव लावायचा नाही ग, आधी जीव काढायचा. तिथे तू काय बोलते ना मला काय बी समजत नाही बघ. कळलं कळलं. आधी ना या माझ्या सासूला नामोहरम केली पाहिजे, त्याशिवाय तू या घराचा उंबरा नाही ओलांडू शकत. तू फक्त आता मी सांगते ना तसं तसं कर. तुमच्या लेखासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. अहो तुमचा लेख जर वेळेवर पैसे घेऊन आला नसता ना तर पप्पांनी माझ्या कानाखाली वाजवली असती. कानाचं काय म्हणलंय? मिळाले ना पैसे आता, मग निश्चिंत राहावा. अहो राहावा कुठं आता, पप्पा वाट बघतायत घरी. मला जावं लागणार बा. ए बायको चल ना, मला गाडीपर्यंत सोड ना. चल. जावई बापू हा. 1 मिनिट. हे लतीनं लाडू केलेत, आई साहेबांना द्या. हा ना, आमचा सगळ्यांचा नमस्कार बी सांगा. जावई बापू. आणि सॉरी बरं का, नाही आमच्याकडनं उशीर झाला. अहो काय सासरे बुवा तुम्ही, नुसतं तुमचं सॉरी 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 ऐकून कंटाळा आला बुवा. सॉरी हे घ्या आता, आहे का? हे तू चल ना. काय बापू, झाली की तयारी सगळी? हा झाली की. आता यांचे उरलेले 18 लाख दिले की डोक्यावरचं सगळं ओझं उतरलं. उतरल उतरल. चला चिरंजीव, जरा बोलू आपण. भाऊजी 2 घास खाऊनच गेले असते ना. नको वहिनी, पोट भरलेलं आहे माझं. बरं या, लाडू तरी दे. बापू नको, लाडू खायला परत येईन मी. हा चला. बापू काही लागलं तर सांगा आम्हाला, सुट्टी टाकली मी. हा नक्की नक्की. नाही आता आता तुमच्या घरची चूल बंद. आता हे लगीन घर आहे ना, सगळ्यांनी इथंच यायचं बरं का. चला. का भाऊजी जरा चिडल्यासारखेच वाटले नाही का? हा ना, नीट बोलला बी नाही. येते का कुठं? सासरी? आत्ता? हा मग कशाला? थोडंच गप्पा मारत जाऊ, तेवढीच सोबत होईल मला तुझी. नाही असं नाही चालत. पाहिजे तर घरी नको ना येऊ, गावच्या वेशीपर्यंत सोड आणि ये परत. लग्नाआधी आई जाऊ देणार नाही. अगं ते सगळं जुनं झालं, आणि आईला कशाला सांगायला पाहिजे? मग तुम्ही सगळं तुमच्या पप्पांना का सांगता? ते वेगळं असतं. मग माझं बी वेगळंय. लतुडी, मला गाडी सोडून येणारच आहे ना परत. हा मग तू पण ये ना परत. हा बापूंना सांगू का मी? नाही नको, ते उरलेल्या पैशांची व्यवस्था करायची आहे ना. अगं मंद आहे का ग तू? हे बाई माणसाचं काम नाही. बापूंवर एकट्यांवर काय काय टाकणार? आणि तसं बी आमच्या घरात दुसरा कोणी पुरुष माणूस नाही. जाऊ देत मग, सोडून दे पैसे, जास्त बोर करू नको. तो आब्या आणेल ना टाइमवर पैसे. हा मग शब्दाचा पक्का येतो. नक्की ना. जीव गेला तरी शब्द नाही मोडणार तो. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय बघ, आपल्या लग्नात उगाच फुगाफुगी नकोय. आपलं लग्न कसं मस्त असं आनंदच व्हायला पाहिजे. हे? निघू का मी? याचं पेमेंट केलंय ना? हो केलंय. निघू ना?
बाय. चल. तुमच्यासाठी टाळ्या नाही वाजवायला पाहिजे, पंचारती वळायला पाहिजे, पंचारती. अरे तुमच्या डोक्यात काय ढेकळं भरलेली आहेत का? लाजा नाहीत अशा कुणाच्या हातात पैसे देतात? एवढे शिकले नाही, एवढा डिग्र्या घेतला काय उपयोग आहे त्याचा? शिकले तेवढे हुकलेले आहेत तुम्ही. स्वतःचं डोकं वापरायचं जरा, स्वतः जाऊन पैसे द्यायचे. अशा उंटावरून शेळ्या हाकत असतात काय? आप्पा मध्यस्थी होता विक्या. मध्यस्थी पाडलं ना थोबाडावर त्या मध्यस्थीने. आता कुठून उभा करणार पैसा आहे काय? उत्तर केलं ना पोबारा मध्यस्थीने तुझ्या. हो बरा नाही आप्पा, मित्र आहे ना माझा. मित्र? अरे कशाचा मित्र? व्यवहारात कधी मित्र फित्र नसतो. त्याला पैसे घेऊन पळून. काहीतरी अडचण असणार आहे आप्पा त्याची. अरे कसली अडचण? पैसे बघून डोळे फिरले असतील त्याचे. चुकीची संगत. तसा नाही आप्पा, तसा नाही तो. तसा नाही? आता माझ्यापेक्षा जास्त फरक माणसांची तुम्हाला एक काय? हा? अरे कुठे गेला तो? का जमिनीने खाल्ला त्याला? अहो तुम्ही जरा शांत व्हाल का? येईल तो विक्या. हे बघा, तुम्ही एक शब्द मध्ये बोलू नका, सांगून ठेवतो. तुमच्यामुळे हे दिवस आलेले आहेत. तर काय उत्तर द्यायचं बापूंना? अहो पण तुम्ही जरा हळू बोला ना, तिथे ऐकू गेलं बापूंना म्हणजे. वाह, तुम्हीच शिकवायचे बाकी राहिले होते, तुम्ही बी शिकवा आता आम्हाला. आप्पा प्लीज. अहो आईची काही चूक नाही, तिला कायला बोलता? चूक मी केली. तुमची आहे ना, मग ती चूक निस्तरायचा प्रयत्न करा. 2 दिवसात कसे पैसे गोळा करणार? का जमिनीतून उगवणार आहेत पैसे? आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण काहीतरी करायला आपण शुद्धीत असावं लागतं. आपण तर कायम पिऊन पडलेले असतात रात्रंदिवस. तरी मी सांगत होतो बापूंकडून पैसे घेऊ नका, पण नाही. त्यांना पुरीच्या लग्नापेक्षा अकादमी महत्वाची वाटते. झालं ना? केवढ्याला पडलं ते आता? अहो त्याचं स्वप्न आहे ते. त्याला काय माहित होतं का की विक्या गायब होईल म्हणून? स्वप्न? अहो यांच्या स्वप्नापायीच ही गत झाली आपली. जमिनीबाई त्या दौलतची राडा करून ठेवला आणि त्या पुरीच्या लग्नाचे पैसे गायब करून टाकले. 18 लाख रुपये. काय उत्तर देणार बापूंना? उत्तर नाही, पैसे देईन बापून वेळेत. कसे देणार? तर बापाला इकता आता? बघा कोणी इकत घेत असेल तर. अहो पण तुम्ही जरा हळू तर मी बोला. हळूच बोलतोय. आप्पा हे बघा, एक दिवस आहे अजून. विक्या येईल आणि नाही आला ना, जिथं असेल तिथून हुडकून काढीन मी त्याला. आणि मी बी शब्द देतो आप्पा, लतीचं लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होईल. लतीची आई, थोडं चहा टाकतं का? डोकं लय दुखायला लागलंय. बापू मी ठेवते. नाथा, दगदग कमी कर बाबा जरा. नाही आई, अगं लतीच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय जीवाला चैन नाही पडायचं. हो, तुम्हाला काय झालं? अहो अक्षता पडायला टाइम आहे अजून. कसं होणार हो लतीचं? काळजी वाटायला लागली पोरीची. अहो, काळजी तर प्रत्येक आई बापाला असती. जयश्री, अगं असंच असतं बाई. आईचं काळीच आहे तुझं. हे बाय, अहो, माणसं चांगली आहेत. जावई बापू सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागतात की नाही? तुम्ही पाहिलं नाही काय? अहो ही वेळ कशी निभावून नेली त्यांनी. हा, आता या आई थोडे पैसे करतात, पण ठीक आहे. पैसे कोणाला नको असतात? त्यांचं एवढ्या तेवढ्या कारणावरून बिनसत कसं व्हायचं? अहो नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं नीट. आता लग्न कार्य म्हणल्यावरती थोडे रुसवे फुगवे
मान अपमान ते होत्यातच ना. आपण नाही मनाला लावून घ्यायचं. हे पाय, आपल्या लतीला सोन्यासारखं स्थळ मिळालं, हे नशीब आहे आपलं, आहे का नाही? खरंय खरंय. अगं पोरगी किती वर्ष ठेवणार ग घरामध्ये? अगं नको काळजी करू, लग्न झालं का होईल सगळं नीट. चहा झाला का? थांब, मी बघते. हा, आणि तिला म्हणा लतीसारखा कर मग. नाथा, आता लतीच्या हातची सवय मोड बाबा. सासरी चालली ती काय तिथून तुला चहा करून द्यायला यायची नाही. नाथा, तू का डोळ्यातून पाणी काढितो? दिसलं होय तुला? आई आहे मी तुझी. काही नाही, कचरा गेला डोळ्यात माझ्या. ते हुंड्याचं नाही, त्याच्यात ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही. 34 वेळेला नकार आलेल्या पोरीच्या बापानं कायदा नाही. लेकीचं सुख महत्वाचं असतं. लग्नाआधी प्रत्येक मुलीला टेन्शन असतं, नवा घरात जुळवून घेता येईल की नाही, आपल्या मताला तिथं किंमत असेल की नाही. मला बी होतं की. बाकीचे 18 पण तुमच्याकडेच आहेत ना? होय, पण काळजी करू नका सज्जनराव, मी देतो तुम्हाला वेळ. लतिकाताई, ह्या घ्या पत्रिका. बापू पत्रिका देऊन गेला. अगं, फोन करून सगळ्यांना आमंत्रण केलंच आहे, पण देवा पुढे ठेवाया आणि जवळच्या माणसांना द्यायसाठी थोड्या छापून घेतल्या. पाताळात जरी लपलेला असेल तरी शोधून काढा. गरज पडली तर पोलीस पाटलांची मदत घ्या, पण विक्या आणि पैसे दोन्ही सापडले पाहिजे. बापूंची आयुष्यभराची कमाई आहे, ती कष्टाचा पैसा आहे. मोठ्या विश्वासानं तो पैसा तुमच्या ताब्यात दिलेला आहे, तेव्हा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. बापू नुसता शेजारीच नाही आपला, भाऊ आहे, माझा भाऊ. आधीच त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याला काही त्रास होता कामा नये. 1 दिवसाची मुदत आहे, त्याच्या हात विक्या आणि पैसे दोन्ही सापडले पाहिजे. एकदा का विक्या सापडला का जोड्यानं हाना त्याला. आप्पा, माझा विश्वास आहे, नक्की त्याची काहीतरी अडचण झाली असणार आहे. अरे पण मग त्याच्यामुळे बापूंची अडचण करू नका ना. म्हणलो तर ना आप्पा तुम्हाला, जिगरी दोस्त आहे आपला, तो फसवणार नाही तो आपल्याला. त्याचाच मेसेज आहे. विक्याचा मेसेज आलाय. काय आहे? लते, पत्रिका पण छापून झाल्या. आता हळद आणि मग लग्न. आजी, माझी कौतुली चालली बाई तिच्या सासरी.
कधी येतोय दे. अहो मोठ्यानं वाचा. सॉरी अभ्या, मला पैशाची खूप नड होती, मी ते वापरले. तोंड दाखवायची लाज वाटते, जमलं तर माफ कर मला. लय भारी आहे, वाचून दाखव ना. लते डिझाईन आवडली का? हा, याचा एक फोटो काढून पाठव जावई बापूंना. अरे वाचतो ना आता. आज लय भाग्याचा दिवस आहे. आजपर्यंत पोस्टमन म्हणून मी लय लोकांच्या पत्रिका वाचून दाखवल्या. आता माझ्या लेकीच्या लग्नाची पत्रिका मी स्वतः वाचणार. श्री गणेश प्रसन्न, श्री पांडुरंग प्रसन्न. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आमचे येथे कुलस्वामिनी श्री पद्मावती कृपे करून आमची कन्या ची सौ का लतिका श्री एकनाथ पांडुरंग धुमाळ आणि सौ जयश्री एकनाथ धुमाळ यांची सुकन्या आणि चिरंजीव सज्जन श्रीयुत श्रीपत नरहर कोकाटे आणि सौ उमा श्रीपत कोकाटे यांचे सुपुत्र यांचा शुभ विवाह दुपारी 12:15 या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे. पूर्वजन्माची पुण्याई धुमाळ घराण्याची कन्या कोकाटे घरी देऊन कीर्ती वाढवली नावाची. सगळे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची. माथ्यावरती पडू द्या अक्षरा सर्वांच्या आशीर्वादाची. आपले स्नेहांकित श्रीमती काशीबाई पांडुरंग धुमाळ, श्री एकनाथ पांडुरंग धुमाळ, सौ जयश्री एकनाथ धुमाळ विवाहस्थळ. बापू बापू का रडती ग? तुम्ही रडताय ते माझ्या आनंदाशिवाय. मला नेहमी वाटायचं एक दिवस असा येईल माझ्या लतीच्या लग्नाची पत्रिका मी स्वतः वाचीन. माझं स्वप्न आज पूर्ण झालं. त्या वरच्या आळीतल्या दुर्पा मावशी मला जाता येतं म्हणायच्या, बापू लतीच्या लग्नाची पत्रिका कधी देणार, वाट पाहते म्हणे मी. अहो मग आधी पत्रिका त्यांनाच देऊ. हा नाही नाही, देवाला पत्रिका दिल्यानंतर दुसरा मान आप्पाचा. आधी त्यांना देऊ आणि मग बाकीची घरं करू. आता हा मग अगं येळ कमी आहे पोरी. अगं बाई, आता रात्र तोडीन सोंग फार अशी गत झालीये. एवढं कार्य पांडुरंगाच्या कृपेने नीट पार पडू दे रे बाबा. आहे आता काही टेन्शनच नाही. त्याच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होणार. आता माझी लेक चालली सासरला.
पत्रिका देवाला दिली आणि दुसरा मान तुमचा. म्हणून दुसरी पत्रिका तुम्हाला द्यायला आलो. सर पत्रिका दे. अरे तुमचीच लेख आहे, चालली आता सासरला. लय वाईट वाटतंय पण हलकं बी तेवढंच वाटतंय. लय दिवस रखडलं होतं ना. हा पण आता चालली लेख सासरला. वहिनी सांगायला नको तर लग्नाला यायचं. हा सहकुटुंब सहपरिवार. आप्पा, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. तुम्ही सगळे म्हणजे सहकुटुंब सहपरिवार मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. हं? आपल्या लतीचं लग्न आलंय 2 दिवसावर. काय कुठं अरे आव्याकडे चालली या. का बर? विकेचा पत्ता नाही, कालपासून घरला आला नाहीये. कुठे गेला कोण जाणे. आता पोलिसात चालले मी. पोलिसात कायला जाऊ राहिले? येईन ना तो. नाही नाही, आता माझा पोरगा कुठे आहे काय माहित. आता आब्याला घेते आणि जाते पोलिसात म्या. काय झालं? काय नाही. म्हणजे टेन्शन नाही का काही? हो काय नाही, नेहमीच आहे सगळं. नाही म्हणजे काही काही गडबड आहे का? काही गडबड नाही बापू. खरं म्हणजे लय आनंद झालेला आहे. अरे आपल्या लतीचं लग्न तोंडावर आलं एकदम. 2 दिवसावर लग्नाचा दिवस आला, विश्वासच बसत नाही माझा. अरे माझा तरी कुठं विश्वास बसतोय. पण पांडुरंगाच्या कृपेने सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे झालं. पडल पडल, सगळं निर्विघ्नपणे पार पडल. आणि वहिनी उद्यापासून इकडची चूल पेटवायची नाही बर का. सकाळचा चहा पाणी जेवण सगळं आपल्या घरीच करायचं. हा हो मी आहेच की, काळजीच नको. हा. कुठं हरवला? काय नाही हो, पोरांची काळजी. पोरांची काय केलं पोरांनी? काय नाही रे बापू, मला बी वाटायला लागलं. मला बी तुझ्यासारख्या फक्त 2च पोरी असत्या ना तर लई बरं झालं असतं बघ. आप्पा काय झालंय नीट सांग. भाऊजी सांगा ना, काळजी वाटायला लागली आम्हाला आता. आब्या काय झालंय? टाका की सांगून आता. थोबाड पण ठेवशील का जरा हे मी. हे बापू नाही अजून कसे नाही आले? लते अशी दुःखी का दिसती ग? दिसला का तुला? दिसत मला नाही, ऐकू कमी येतं. हे बघ, खुश आहे मी. आता दिसलं का? म्हातारी आहे मी, येडी नाही. ये इकडे ये, बस इथं.
लते काहीतरी खोपताय ना तुला? काय झालं बाब्या? भीती वाटते गो. कशाची? लग्नाची? माहित नाही. अगं प्रत्येक पोरीचं असंच असतं बाई. तू नको एवढा विचार करू. तुला आजोबा पसंत होते का ग लग्नाच्या वेळी? असं काय विचारते ग? सज्जनमुळं? नाही नाही अगं, सहजच. प्रेम वाटायला पाहिजे ना ग आजे. मला काहीच वाटत नाहीये. अगं असंच असतं. तुझे आजोबा जेव्हा मला पाहायला आलते ना, तेव्हा मला नुकतंच पदर आला होता. काय कळत नव्हतं. मला पसंतच नव्हते. दात पुढे होते ना त्यांचे. पण रावसाहेब माझे वडील, त्यांच्या पुढे बोलायची टाप नव्हती कुणाची. ते म्हणले राहिली होती लग्नाला. आणि मग लग्नानंतर मला त्यांचा स्वभाव कळला. कमी बोलायचे पण लई मायाळू. आणि मग लागली गोडी संसाराची. आणि संसार एकदा सुरू झाला ना का मगच माणूस कळतो. लग्न झालं ना का मग प्रेमाचा एक क्षण येतो प्रत्येकाच्या आयुष्यात आणि मग सगळंच बदलतं. मला एक पोर झाल्यावर कळलं तुझ्या आजोबासारखा माणूस शोधून बी सापडायचा नाही. होईल सगळं नीट, तू नको काळजी करू. आई पण तेच म्हणते. अगं असंच असतं पोरी. लग्नाच्या गाठी आहे ना ब्रह्मदेवानं वरती स्वर्गातच बांधलेले असतात. तुझ्या नशिबात जो असेल ना त्याच्याशीच तुझं लग्न होईल. तुझ्या मनात असो अगर नसो त्याच्यातच आनंद मानायचा. आजी, तुला तुझा प्रेमाचा क्षण कसा सापडला सांग ना. त्याचं काय झालं? कळत नाही का तुला? प्रसंग काय? तू बोलत आहे काय? सॉरी. आप्पा काही टेन्शन आहे का? नाही काय नाही. वहिनी, आम्ही काय परके का? सांगा ना काय झालंय ते. काय नाही रे, काय नाही झालं, आपलं नेहमीच. तुम्ही काय म्हणाले मग सांगा. काय नाही बापू, माझ्यामुळेच भांडण झालं ना घरात ते. नेहमीच तेवढ्यात तुम्ही आलात. कशाला पितो? हा सोडून दे ना. प्रयत्न करतोय बापू. अरे एवढा सोन्यासारखा संसार आहे तुझा, कशाला बरं त्या नसत्या सवयी? हेमा तुला जे बोलती ना ते काही चुकीचं नाही बोलत. हा पण तुमच्या समोर कशाला? वहिनी, आम्ही काही परके आहे का? हं? सगळंच माहिती नाही एकमेकांचं. हे बघ पोरा, पिणं सोडून दे ना. अरे कशाला स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतो? नाही पिणार बापू. लतीचा फोन. हा हा बापू, कुठे आहात? मी इथं आप्पाच्याकडे निघालोच आहे. हा लवकर या, अजून आजी पण जेवायची बाकी आहे. हा निघतो. 2 घरी पत्रिका द्यायच्या, तेवढ्या देतो आणि लगेच येतो. काय बापू, लवकर या, थांबलोय आम्ही. येऊ का आप्पा? होय. आओ चला लवकर, लोक झोपायच्या आत पत्रिका वाटून येऊ. उद्या वेळ नाही मिळणार ना, संध्याकाळला वराड येणार आहे. बरं आप्पा येऊ. अहो थांबा 2 मिनिटं बसा, गुट गुट चहा करते. वहिनी नको, पत्रिका वाटायची आहे ना अजून. मग साखर तरी देते, थांबा. बापू मी पैसे दे ना, काही काळजी करू नका. अरे आव्या, विषय तरी काढला का? अरे
अरे मला माहिती आहे तू देणार पैसे. आणि पाय आपल्याला पाहुण्यांना पैसे द्यायच्यात लग्नाच्या आधी, त्यामुळे तू उद्या दे, परवा सकाळपर्यंत दिलेस ना तरी बी चालते. पत्रिका बाकी छान छापली आहे बरं का. अगं बाई विखेचे वहिनी, बरं झालं इथंच भेटलात. लतीच्या लग्नाला यायचं बरं का. हा आणि विक्याला बी सांगा. अहो ते विकेंड काय उभ्या या या आपण इथं दारात कशाला उभे राहिले. हे मे पाणी आण ग. जरा दम खा. बसा अगं जा ना, पाणी आण सांगते तर. घोटभर चहा घ्या जरा. बसा थांब बसा. बरं येतो आम्ही. येतो वहिनी. विक्याचा मेसेज का फेसेज काहीतरी आलाय. पैसे घेऊन पळून गेलो असं. पण हे खरं नाहीये. माझं पोरगा असं नाही करणार. तो आब्याच्या जीवाला जीव देणार आहे ना. आब्याचे पैसे घेऊन कशाला पळून जाईल तो. आब्या वाचू माझ्या लेकराला. काहीतरी गडबड दिसते. अरे कशाची गडबड. विके नाही चांगलं नाही केलं बरं. आम्ही एवढ्या विश्वासानं पैसे दिले त्यानं केसानं गळा कापलाय आमचा. आणि वर पठ्ठे मेसेज करून सांगतो पळून गेलो म्हणून. अरे लाज वाटायला पाहिजे त्याला. अहो म्हणून तो म्हणते ना आप्पा काहीतरी विपरीत घडलंय. आई आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. आजच्याच विक्याचा पत्ता लागलाच पाहिजे. आई आलो मी. जपून हा बाबा. बरं झालं येळणी पाहून गेली मगाशी तुम्ही. मला तर बाई धडकीच भरली होती. बापूंना काही कळता कामा नये हो. त्यांना काही कळलं तर जीवच जायचा. नाही तर काय. मला वाटतंय ठीक देईल पैसे. आता कशी देईल. आता उधळून बसला असेल यावाना. सुनबाई मी ऐकून घेते म्हणून लईच तोंड सोडायला लागलीस की ग तू. नाही आत्या बाई मी फक्त म्हणलं. मगाशी बी काय बापून समोर बोलायची गरज नव्हती. आधीच हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना. काय झालं मग. पैसे कसे आणणार आहे आपण आता. आम्ही तुला सांगितले का आणायला. मला कसं सांगणार. मी काय कमावते का. अगं मग गप बस की बाई. आम्ही मोठे बघू. पण आता करायचं काय. कुठून तरी तर आणलेच पाहिजे ना. हे बघा काही झालं तरी लतीचं लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच व्हायला पाहिजे. हे लग्न बापूंचं स्वप्न आहे. आणि आभ्याच्या मूर्खपणापायी बापूंच्या स्वप्नाची आहुती मी त्याच्यात पडून देणार नाही. चूक आपल्या पोराची आहे. शिक्षा बी आपणच भोगायला पाहिजे. बापूंवर आच यायला नको. म्हणजे हो वावर काढू ऐकायला. तर दुसरा काय उपाय नाहीये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आयुष्यभर गुरुवार केले. तुमची सेवा केली. तुमची भक्ती केली. आणि त्याचं हे असं फळ देता होय तुम्ही आम्हाला. वावराला वावर नाही आई म्हणणाऱ्या माणसाला तेच वावर विकायची वेळ आणता. त्याच्या मनाला किती यातना होत असतील ठाव नाही होय तुम्हाला. लतीचं लग्न महत्वाचंच आहे. लती मला लेकीपेक्षा जास्त आहे. आब्याची चूक आहे मान्य आहे. मी ना करत नाहीच आहे. पण लतीचं लग्न ठरल्या मुहूर्तावर व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे लतीला मला माझी सून करून घ्यायचं होतं. पण आता काही शक्य नाही ते या जन्मात. पण तरी बी तिचं लग्न ठरल्या मुहूर्तावर व्हायला पाहिजे. माझ्या आब्यामुळे त्याच्यामध्ये विघ्न येता कामा नये. तो विक्या चित्त कुठं असेल
इथून महाराज त्याला सही सलामत घरी आणा.